आणि आता पाहणार आहोत टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला महायुतीचा महानेता दिल्लीत ठरणार का या संदर्भातल्या टॉप 9 बातमी। महायुतीची आज अमित शहा यांच्यासोबत दिल्लीमध्ये सायंकाळी 5:30 वाजता बैठक। मुख्यमंत्री शिंदे 4 वाजता दिल्लीमध्ये दाखल होणार। शहांसोबतच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होणार असल्याची सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस दुपारी 3:30 वाजता दिल्लीला रवाना होणार। दिल्लीमध्ये आज मुख्यमंत्री पदाचा निर्णय होणार। अमित शहांसोबत महायुतीच्या 3ही नेत्यांची महत्त्वाची बैठक। दिल्लीमध्ये शहा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा। मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होतील, दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, श्रेष्ठींसोबत आम्ही बसून एकत्र निर्णय घेणार। एकनाथ शिंदेंनी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या, फडणवीसांचं वक्तव्य। लवकरच आपल्याला उत्तर मिळेल। तिन्ही पक्ष मिळून त्याचा निर्णय लवकर घेतील। आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल। महायुतीकडे बहुमत असताना मुख्यमंत्रीपद लटकून का पडलाय, संजय राऊतांचा सवाल। तर 200 पेक्षा जास्त जागा असलेल्यांचा मुख्यमंत्री ठरेना, संजय राऊतांचा टोला। फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल। फडणवीसांनी राज्याचा विचार केला तर त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू, राऊतांचं वक्तव्य। तर भाजप सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्रीपद एका पक्षाचं झालंय, संजय राऊतांची टीका। एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पक्षाच्या सर्वच खासदारांची भेट घेणार। अधिवेशनामुळे शिंदेंचे सर्व खासदार सध्या दिल्लीत। शिंदेंनी सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार, अजित पवार यांची माहिती। 30 किंवा 1 तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अजित पवार यांचं वक्तव्य। 132 आमदार असलेल्या भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री जास्त असतील, मंत्रिपदाचा फॉर्म्युला आज ठरणार, छगन भुजबळ यांची माहिती।